मिरजेतील प्रभाग 5 मध्ये म्हैसाळ रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज बांधकामांमुळे ड्रेनेज फुटून संपूर्ण सांडपाणी नैसर्गिक नाल्यात जात आहे। याकडे महानगरपालिका आणि नगरसेवकांचं दुर्लक्ष झालंय। शहरात प्रभाग क्रमांक 5 मध्ये गुंटेवारी भागात नव्याने ड्रेनेज योजना राबवण्यात आली। नैसर्गिक नाल्याच्या कडेने ही मेन लाईन करण्यात आली होती। मात्र म्हैसाळ रस्त्यावर असणारे झोपडपट्टीच्या शेजारी असणाऱ्या ड्रेनेजची मेन चेंबर पूर्णपणे फुटले। यातील संपूर्ण सांडपाणी या नैसर्गिक नाल्यात वाहून जात आहे। त्यामुळे या भागात घाणीचं साम्राज्य पसरले। ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे काही वर्षात या नवीन चेंबरची मोडतोड झाली। याकडे महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि नगरसेवकांचं दुर्लक्ष झाले। तर महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यात सांडपाणी सोडण्यात येते। याकडे प्रदूषण महामंडळाचे दुर्लक्ष झाले। आज वार्ड नंबर 5 मध्ये जे ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे ते टप्पा क्रमांक 2 इथे पाहिलं गेलं तर आत्ता बांधकाम झालेला ड्रेनेज लाईनचं जे विषय आहे ते फुटून पाणी सगळं उघड्यावर जात आहे आणि त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं ते काम झालेलं आहे। याच्याकडे आयुक्त साहेब असू दे, उपायुक्त साहेब असू दे, अन्य अधिकारी असू दे, यांचं कुणाचं देखील लक्ष नाही। असं जर बांधकाम झालं किंवा असं जर हे काम झालं तर ह्याच्याकडं कोण बघणार? ह्या ठेकेदाराकडे कोण लक्ष देणार? येणाऱ्या काळामध्ये जर हे काम जर लवकरात लवकर व्यवस्थित जर पूर्ण नाही झालं तर आम्ही महानगरपालिकेवर मोठा मोर्चा करू।